या विधेयकातल्या काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल आमच्या मनात शंका होत्या, काही आहेतही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची विधेयक आणण्याची भूमिका समजावून सांगताना बँड संस्थांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संघटनेला यामध्ये व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात, पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती. आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आता बघू काय होतं. याचा अर्थ काही संघटना